माननीय अध्यक्ष महोदय, आज 12:30 झाले ना. गृह विभाग, जलसंपदा विभाग आणि पर्यावरण, सहकार, पणन आणि सांस्कृतिक, पाणी पुरवठा आणि वसतिगृह विभागावर 3 ते 4 या मागण्यावर बोलण्याची संधी दिली, आपला आभारी आहे. ते 7 आणि 7 ला सभा. अध्यक्ष महोदय, सुरुवात गृह विभागाकडून करतोय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. असं म्हणतात की अध्यक्ष महोदय, स्त्री शक्तीने अंतराळ कवेत घेतला, स्त्री शक्तीने सुजाण समाज घडविला, स्त्री शक्तीची सुरुवात नव्या जीवाला, स्त्री शक्तीने अवघा संसार व्यापिला. महाराष्ट्राच्या या पावन अशा मातीमध्ये राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवराय घडवले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सुशासनाचा आदर्श घालून दिला आणि संत मुक्ताबाईंनी समतेचा संदेश दिला, रमाबाई रानडेंनी आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आणि उषा मेहता सारख्या क्रांतिकारकांनी इंग्रज सत्तेला हादरवून सोडलं. असा इतका महान आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना स्वतःच्या अस्तित्वासाठी, महिलांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, महिलांना समानतेसाठी का लढावं लागतं, हा खरा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना आणि जनतेला पडला. अध्यक्ष महोदय, आज गृह विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या लाडक्या बहिणी या भावांना प्रश्न विचारतायत की आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांची तशी मोठमोठी फलक देवाभाऊंची लागली की देवाभाऊ तुमच्या राजवटीमध्ये आम्ही सुरक्षित नाही. अशा प्रकारच्या महिलांचा टाहो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षा पूर्णतः वेशीवर टांगली आहे, अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे. पुण्यातील महिलावर झालेला, बसस्थानकात झालेला बलात्कार असेल, जळगावात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींचा तिच्या मैत्रिणीसह भर रस्त्यामध्ये छेड काढली जाते आणि सोबत पोलीस असताना सुद्धा व्हिडिओ बनवला जातो. म्हणजे हे किती निर्ढावलेले या राज्यातील हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आणि हिंमत वाढलेले सगळे, मला वाटतं की यांची ताकद आणि हिंमत कशी वाढली आहे हा खरा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, काय म्हणावं, एका एसटी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि राज्यांचे गृहराज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला नाही. म्हणजेच किती असंवेदनशील आहे, यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही, संवेदना हरपल्या आहेत का, असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे. अध्यक्ष महोदय, असं बोलून एक प्रकारे गुन्ह्याची जबाबदारी पीडित मुलीवर ढकलण्याचा हा प्रकार तर नाही ना, असंही यातून यांच्या वक्तव्यातून दिसते. अध्यक्ष महोदय, उद्या कोर्टात मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांचा फायदा सुद्धा आरोपीला होईल, अशी परिस्थिती. अध्यक्ष महोदय, काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय, दर तासाला महाराष्ट्रात 5 महिला विरुद्धचे आणि 2 बालकाविरुद्धचे गुन्हे घडत आहेत. यांच्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हे घडत आहेत. अध्यक्ष महोदय, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBनं जी आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे भीषण असं चित्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडत आहे. महिलावरील गुन्ह्याचं जर प्रमाण पाहिलं अध्यक्ष महोदय, तर दररोज 126 गुन्हे नोंदवले जातात आणि 2020 मध्ये हा दैनंदिन सरासरी आकडा 88 होता आणि म्हणजेच या गुन्ह्यामध्ये 40% वाढ झाली होती. 2020 मध्ये 31,701 महिलावरील गुन्हे नोंदवले गेलेत आणि 2023 पर्यंत हा आकडा 47,381 वर पोहोचला. अध्यक्ष महोदय, बालकावरील गुन्ह्यांचं प्रमाण पाहिलं तर आज दररोज 55 गुन्हे घडत आहेत. शाळा, रस्ते, घर, कुठेच आपल्याला मुले आणि महिला सुरक्षित. अध्यक्ष महोदय, हे बालकही सुरक्षित नाही. 2022 ते 23 या एका वर्षामध्ये बलात्कारांच्या घटनांमध्ये जी वाढ झाली अध्यक्ष महोदय ती 6.2% वाढ होती. म्हणजे
7,521 वर पोडली ही वाढ होऊन अध्यक्ष महोदय एकूण महिला विरोधातील गुन्ह्यामध्येही 4.5% वाढ झाली. 4,449 बालकावरील बलात्कारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या तर 9,698 महिलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे सुद्धा नोंदवले गेलेत. हे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाणही या काळात खूप वाढलं अध्यक्ष महोदय. दरवर्षी सरासरी 64,000 महिला महाराष्ट्रातून गायब होतात. त्या कुठे जातात, त्यांचं पुढे काय होतं, त्यांची तस्करी होते का, त्यांना किती सापडल्यात, याचं सरकारकडे कुठलंही उत्तर नाही. याची ना चिंता आहे सरकारला, अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. महिला सुरक्षा तर राम भरोसेच आहे आणि म्हणून अशी भीषण परिस्थिती असताना सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजनासाठी काय तरतूद केली अध्यक्ष महोदय. निर्भया योजनेअंतर्गत महिलांना मदत कक्षाच्या आणि विविध महिला सुरक्षासाठी किती निधी दिला आहे? अर्थसंकल्पात फक्त 2,000 रुपये. ही काय तट्टा आहे का अध्यक्ष महोदय? गृह विभागाच्या बजेटमध्ये 31% वाढ, पण महिलांच्या सुरक्षेमध्ये मात्र अत्यंत तोडकी वाढ. हे जर पाहिलं तर निर्भया फंडाचं काय झालं? निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने 2013 साली निर्भया फंडाची स्थापना केली होती. या फंडातून महिला विषयक सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करण्याचा निर्णय सक्षम करणे अपेक्षित होते अध्यक्ष महोदय. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी अत्यंत तोडकी निधी उभारून आपण निर्भया फंडाला निधी उभारून महिलांच्या सुरक्षेच्या त्यावेळेस नवीन गाड्या घेतल्या होत्या. यंदा काय उपाययोजना करणार आहात याचं उत्तर सुद्धा माननीय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. सत्ता आल्यानंतर जसं अजितदादाने महायुतीने लाडक्या बहिणींना महिला दिलेल्या वचनांचा अजितदादांना काय विसरच पडला. ते कदाचित विसरले असतीलही, कारण ते विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेस शिंदे सरकारवर निर्भया फंडाचा निधी शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वळवला गेल्याचा गंभीर आरोप केला होता अध्यक्ष महोदय. आता अजितदादा अर्थमंत्री झाल्यावर तेही निर्भय फंडाला का विसरलेत, हाही खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. राज्यात महिलांच्या सायबर विरोधातील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फक्त माऊली 1,000 रुपयाची तरतूद. मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी किती खर्च, किती फक्त 4,000 रुपयाची तरतूद. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग विरोधी पथकासाठी जी तरतूद केली आहे ती फक्त 2,000 रुपयाची अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी एकूण निधीची किती निधी दिला गेला असेल तर तो 8,000 रुपये. एका मंत्र्याच्या कार्यालयात चहा पाण्यासाठी सुद्धा यापेक्षा जास्त खर्च होतो. अशी एवढीशी तोडकी निधी यामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय या महिला सुरक्षेसाठी दिली गेलेली अध्यक्ष महोदय. निवडणुकीच्या पूर्वी अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्प भाषणाची सुरुवात महिलावरील उपाययोजनांनी केली होती अध्यक्ष महोदय. पण त्या महिला सुरक्षेच्या संदर्भात आता सुद्धा त्यांच्या भाषणातून उच्चारला गेला नाही. हे दुर्दैवाने इथे म्हणावं लागतं. घोषणांचा खूप मोठा पाऊस पडला जातो. बेटी बचाव बेटी पढाव, महिला सशक्तीकरण, पण जेव्हा महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी 8,000 रुपयाची तोडकी तरतूद केली जाते त्याचा अर्थ असाच होतो की या महिलांच्या सुरक्षेसाठी काही अर्थ उरत नाही. हीच या सरकारची एकूण भूमिका आहे काय, अशा प्रकारची स्थिती अध्यक्ष महोदय. राज्यातील महिलाची व्यथा काही ओळीतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय. पदर लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती, पदर माझ्या लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती, स्वतःला भाऊ म्हणवणारे व्यस्त सत्तेच्या पाठी, अब्रू लेकी माताची वेशीला टांगली, भाऊ आहेत कुठे, सुरक्षा देतो सांगणाऱ्यांचे शब्द म्हणजे नुसतेच दगडगोटे, अशी ही स्थिती आहे अध्यक्ष महोदय. दुर्दैवानं महाराष्ट्र पुढे महिला विरोधी गुन्ह्यात सत्तेत जगणारे पैशात खेळणारे भाऊ मात्र बसलेत निवांत. हीच का तुमची भाऊ बहिणीवरची माया, सांगा हो भाऊराया, सुरक्षेचे वचन दिलं होतं तुम्ही, बोला ना बंधुराया, अशी महिला जर म्हणत असेल तर तोपर्यंत आमच्या महिला आणि भगिनी खऱ्याच या ठिकाणी या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का, आणि त्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे का? आपल्या राज्याची आणि देशाची संपत्ती आणि विकास केवळ जीडीपीनं जातो असं नाही अध्यक्ष महोदय, त्यातील महिलांची परिस्थिती आणि ती यावरूनही
या राज्याची पत आपण निश्चितपणे ओळखली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण काय केलं अध्यक्ष महोदय? माझी मागणी आहे की महिला राज्यामध्ये सर्वात असुरक्षित महिलांचं स्थान हे महाराष्ट्र झालं. अध्यक्ष महोदय, महिलांवर प्रचंड अत्याचार, अन्याय, बलात्कार, रोज विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना हे 8,000 रुपयाची तरतुदी केली. ते निधी वाढवा आणि त्यामध्ये भरीव मदत करा आणि राज्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही. तुमच्या पाठीमागे, भगिनींच्या पाठीमागे, बहिणींच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभा आहे. हे धाडस आपण दाखवाल का, असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, शक्ती कायदा लागू करण्याच्या संदर्भात तो आम्ही लागू केला, केंद्राकडे पाठवलं, केंद्राने त्याला परत पाठवलं. माननीय राष्ट्रपती महोदयांची त्या संदर्भातली भूमिका त्यांनी आपली सही केली नाही आणि हा कायदा रद्द करण्याची भूमिका आपण आता पुढे आणली आहे. म्हणून मला आपल्याला विचारायचं आहे, महाराष्ट्राच्या या कायद्याला केंद्राने जरी मान्यता दिली नाही पण हा कायदा अजूनही रोखून ठेवला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करावी आणि हा कायद्याचं महत्त्व पटवून देऊन हा कायदा लागू करण्यावा, अंमलात आणावा, अशी आमची त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण 25,000 महिला पोलिसांची भरती केली जाईल असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. या संदर्भात कुठेच काहीच वाच्यता नाही. त्यांनी दिलेलं वचन या सरकारने विसरले काय, हा खरा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्रातील आत्ताचं अस्थिर वातावरण पाहता गुंडावर धाक नाही, दंगलखोरावर धाक नाही, बेफाम बोलणाऱ्यावर धाक नाही. अध्यक्ष महोदय, अशी आपली परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे. या आपल्या घरात आग लागली का, कोणी लावली? 350 वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर उघडून टाकायची म्हणून हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाळपोळ का झाली, दगडफेक का झाली, लोकांच्या घरांचं, वाहनांचं नुकसान का झालं, याचं उत्तरही या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, हे दगड आले, शस्त्र आलेत, पेट्रोल बॉम्ब आलेत, असं उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब काल सांगत होते. हे सगळं जमा होते, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं. मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही का? हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय? आपल्या इंटेलिजन्स काय करत होती यंत्रणा ज्यावेळेस जर हे पूर्वनियोजित होता? अध्यक्ष महोदय, स्थानिक चॅनल त्यामध्ये दाखवले गेले. 1.5 तास वारंवार काही चॅनलनी दाखवलं. अध्यक्ष महोदय, वारंवार दीड तासापासून पोलिसांना फोन केला जात होता. हे सगळं घडून गेल्यावर पोलीस इथे आले. पहिल्यांदा पोलीस 1.5 तास फोन करून सुद्धा कुठेही त्या पोलिसांपर्यंत तिथे पोहोचले नाहीत. मग हे पोलीस काय करत होते, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे. आजही स्थानिक लोक सांगतात ज्या गल्लीत हल्ला झाला तिथे बॅरिकेड्स लावा म्हणून, त्याकडे कोणी जाऊ नये म्हणून पोलिसांना विनंती केली, पण पोलीस म्हणालेत आमच्याकडे स्टाफ कमी आहे म्हणून, तर गल्ल्या सुद्धा बंद करण्याचं काम केलं. आता यात दोष कुणाचा? अध्यक्ष महोदय, पोलीस जर नागरिकांना सांगतात स्टाफ नाही, मग स्टाफ कमी आहे आणि त्यामुळे जर हे संपूर्ण रामायण महाभारत सांगत बसताय, पण कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचं काम नाही का? ही खरी प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, तो तर तुम्ही सांगितलं की आपण दंगलखोरांना सोडणार नाही, कुणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही, पण यात तेल ओतण्याचं काम कोणी केलं हे काय आपण सांगितलं? अध्यक्ष महोदय, खरं तर संविधानाची शपथ घेऊन एक मंत्री आपल्याला काय बेफाम वक्तव्य करतो अध्यक्ष महोदय, हे आपण कसं सहन करणार? या देशातील एक प्रगत अशा राज्याचे मंत्री म्हणून आपल्याला अशी वक्तव्य करताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना समज देण्याचं काम का केलं नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. अरे हा कुठला शोध आणला गेला? ही कुठली म्हणजे अशा पद्धतीचं टेप रेकॉर्ड वाजवलं जातं? अध्यक्ष महोदय, स्वराज्याची लढाई हे इस्लाम विरोधी होती, हिंदू मुस्लिम विरोधी लढाई नव्हती. या लढाईत आमच्या राजाने हिंदू धर्म इस्लाम बरोबर झुकू दिला नाही वगैरे इतिहास सांगत बसताना त्यांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते सांगणं म्हणजे हा इतिहासाला किती तोडमोड करून सांगणं आहे. आणि ते एक मिनिस्टर म्हणतात, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, आणि आमच्या नेत्यांना सांगतात की दहशतवादाच्या भरोशावर मतदान झालं म्हणून निवडून आले. हे जर आमच्या राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील तर यांची बुद्धिमत्तेची क्यू यावी अशी प्रकारची अध्यक्ष महोदय. ईव्हीएम म्हणजे वोट अगेन्स्ट मुल्ला, अशा प्रकारचं बेताल वक्तव्य ही मंडळी करत असतात. बाबरी मस्जिदच्या संदर्भात औरंगजेबाच्या कबरीवरून जे एकदा हीच पुनरावृत्ती करायची असेल असं जर मंत्री म्हणत असतील या राज्याचे, तर अपेक्षा कुणाकडून करायच्या? भडकवतो कोण, तेल कोण घालतोय, सुरुवात कुणापासून होते आहे, याचा प्रश्नाचं उत्तर मिळणं या निमित्तानं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, आता मला सांगा, संविधानाची शपथ घेऊन झालेल्या मंत्री महोदयांनी अशा प्रकारचे द्वेषपूर्ण वक्तव्य करणं, दोन समाजामध्ये वाद निर्माण करणं,
त्याला तुम्ही साधा जाब विचारत नाही, त्याचा राजीनामा घेत नाही, मग ह्याला आपण काय म्हणायचं अध्यक्ष महोदय? कुणी आग लावली, कुणी तेल पाणी घातलं, कुणामुळे सगळं वातावरण दूषित झालं? हिंदू मुस्लिम असं म्हणून मस्जिद मंदिर करून राज्य उद्ध्वस्त करायचं काम जर सत्ताधाऱ्यातील एक मंत्रींची वक्तव्यावरून होत असेल तर महाराष्ट्र कोणी शांत ठेवायचं? महाराष्ट्राला कोणी चांगलं, महाराष्ट्राला ते आपण कशा पद्धतीने शांत करणार? हा खरा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारतोय अध्यक्ष महोदय. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात छावा पुस्तक येऊन किती वर्ष झाली आणि त्याच्या पुस्तकाचं चित्रपट येऊनही अनेक महिने झाले, पण लोकांची माती भडकवणे जात असेल, लोकांच्या मनात द्वेष निर्माण केला जात असेल तर समाजात पेरलेले विष तुम्ही ही सगळी जबाबदारी कशी झटकून पडू शकता? हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. काय काय बोलतात महाराष्ट्रामध्ये? कुणावर आज अटक झाली, कुणावर कारवाई झाली? एक माणूस नागपूरचा, तुमचे महाराज पळून गेलेत, बाजी प्रभू नसते तर तुमचे महाराज वाचले नसते, संभाजी महाराज अशा प्रकारचं बोलणं आणि त्याला खुलेआम त्याला अटक होत नाही, हे कशाचं लक्षण आहे अध्यक्ष महोदय? हा कोणाचा कार्य करताय, कुठल्या पक्षाचा आहे? हे न पाहता महाराजांचा अवमान करणारा त्याला आपण कसं सोडू शकतो? तो एक पुरोहित नावाच्या माणसाने तर वेगळंच वक्तव्य केलं, तुलना केली दुसरे छत्रपती शिवरायांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, पण अशा प्रकारचे वक्तव्य जरी लोक पडून गेलेत, बोलायला लागलेत तर हे खरं म्हणजे महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आपण कसं सोडणार? हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. ज्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपण जे आव आणून एक माणूस बोलत होता, ज्याचं नाव कोरटकर होतं, त्याचा काल जामीन नाकारला कोर्टाने, पण त्यांनी जी परिस्थिती खराब केली त्यावरही या सरकारनं कारवाई करण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. काय झालं अध्यक्ष महोदय? या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 झाले अध्यक्ष महोदय. असं म्हणतात की महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखणारा देशातील 1 नंबरचं राज्य होतं, परंतु आज मात्र या राज्याकडे संशयानं बघितलं जातं. या राज्याची पत कायदा सुव्यवस्थेमध्ये घसरल्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे. अमरावतीमध्ये किती गुन्ह्यावर कुठलीच कारवाई होत नाही. अमरावतीचे एक डेप्युटी आरटीओ आहेत, फसवणूक प्रकरण त्यांचं गुलदस्त्यात आहे अध्यक्ष महोदय. त्या उपप्रदेश अधीक्षक अधिकारी राजकुमार बागडी यांच्यासह म्हणजे गाडगेनगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये गुन्हा दाखल झालाय. त्याला कोण पाठीशी घालतं? का कारवाई केली नाही? त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा अकट व फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेत, पण अद्याप त्याला काहीही कारवाई होत नाही. म्हणजेच अधिकाऱ्यांना चोरी करून सुद्धा त्याच्या पाठीवर हात देण्याचं काम जर सरकारमध्ये होत असेल अत्यंत दुर्दैव आहे असं मी मानतो अध्यक्ष महोदय. या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना गृहमंत्री म्हणून आमच्या काही मागण्या या निमित्तानं त्यांच्याकडे करण्याचा आम्ही विचार अध्यक्ष महोदय. आपल्याला विनंती आहे की आमच्या भागातील ब्रह्मपुरी आणि सिंदेवाई इथे नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, कारण तिथे कुठलेही निवासस्थान नसल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी राहताना फार मोठ्या अडचणी सामोरं जावं लागतं अध्यक्ष महोदय. मेनकी पोलीस स्टेशनचा, माझ्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील मेनकीचा नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सरकारकडे आहे, त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. आणि जलसंपदा विभागामध्ये जे मी जलसंपदा विभागावरच्या चर्चा आहे त्या बोलण्यासाठी मी आपले काही विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. गोशीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. इथे माननीय मंत्री महोदय याचे नाही आहेत. मी या गोशीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात सुधारित प्रमा मिळावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. तो सुप्रमा मिळण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून वित्त विभागाकडे आहे आणि त्यामध्ये अद्यापही त्या ठिकाणी कारवाई होत नाही आहे. त्यामुळे त्यातील आमच्या गोशीखुर्द प्रकल्पाचं काम अधांतरी आहे, ते काम पूर्ण होऊ शकत नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की त्यांनी ह्या सुप्रमाचं काम, सुधारित प्रशासकीय मान्यतेचं काम गोशीखुर्द प्रकल्पाचं त्वरित करून द्यावं. या ठिकाणी मेनकी गांगलवाडी उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव आहेत, त्याला अजून प्रशासकीय मान्यता नाही. यासाठी आपण काम करावं, याला तातडीनं परवानगी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. कोणाने धरणासंदर्भात मी खरं तर पूर्वी सिंचन प्रकल्प, पाणी पुरवठा योजनेचे हे जलसंपदा विभाग करायचे अध्यक्ष महोदय, परंतु आता हे सगळे प्रकल्प आपण सिडकोकडे आणि MMRDA द्यायला लागलो. याचा परिणाम काय झाला अध्यक्ष महोदय? कोंढाणे धरणाच्या कामासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल होती आणि त्या अटीनुसार मूळ कंत्राटदार काम करण्यास तयार असेल तर मूळ कंत्राटदाराकडून कोंढाणे धरणाचे काम करून घ्यावे असं उच्च न्यायालयात आदेशित केलं होतं.
अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीर विषय आहे. आपण इथे आहात, आपल्याला लक्षात आणून देतो की कोर्टाचा आदेश आहे की मूळ कंत्राटदार जो पहिल्यांदा निविदा भरलाय त्याला जर जुनं काम केलं होतं, ज्याला 100 कोटी रुपये दिले गेले होते, त्यालाच ते काम द्यावं. हे पाणी पुरवठ्याचं काम आहे आणि हे काम आपल्या विभागाकडे असताना त्या सिडकोनी या कामाची किंमत 800 कोटी होती आणि ह्या कामाची किंमत 800 कोटीवरून 1400 रुपये केली. 1400 कोटी रुपये करून हे काम त्या विभागाकडून काढून घेतलं, आपल्या विभागाकडून, आणि हे काम सिडकोला दिलं. अध्यक्ष महोदय, एकूण हे सगळं पाहताना खरं तर धरणं बांधायचं काम कोणी करायला पाहिजे? आजकाल MMRDA करते, सिडको करायला लागलेत, डबल किमती करायला लागलेत आणि ते धरणं काही पूर्ण होत नाहीत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काळू आहे, शाही धरण आहे, दहेजे आहे, ठाणे व पालघर जिल्ह्यातील रखडलेले जे पाटबंधारे प्रकल्प आहेत हे सुद्धा आता अपुरे आहेत, अनेक वर्षापासून. या संदर्भातलं काम आपण कधी करणार आहात? म्हणून नवी मुंबई सिडकोतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या कोंढाणे धरणाचं मूळ कामाच्या किमतीमध्ये जी काही 600 कोटी रुपयाची वाढ करून दिली याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यामध्ये कशी वाढ होते? कशाला सिमेंटचा धरण बांधण्याची गरज आहे? RCC धरण बांधण्याची? पाटबंधारे विभागाने संपूर्ण त्या प्रकल्पाचा प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना पाणी पुरवठा योजनेसाठी मातीचंच धरण बांधा आणि त्यासाठी 800 कोटी रुपये खर्च होतील. परंतु एका विशिष्ट मर्जीतील माणसाला काम देण्यासाठी 800 कोटीवरून 1400 कोटी रुपये केलं गेलं आणि या धरणाची किंमत वाढवून हे काम सिडकोकडे हस्तांतरित करण्याचं काम आणि सिडको काम करणार आहे. अशा प्रकारचं लूट करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जर जलसंपदा विभागाकडे हे काम होतं, ठाणे व पालघर जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प वन कायद्यात आता अडकले आहे. त्यामध्ये NPV नेट प्रोजेक्ट व्हॅल्यू जे काय असतं ते निश्चित होऊनही या प्रकल्पातील शासनाने ती निधी अद्यापही अदा केली नाही. का केली नाही? आज नवीन मुंबई पुन्हा एक नवीन शहर आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आपला MMRDA ची कक्षा वाढवली, सिडकोची कक्षा वाढवली, नवीन शहर, नवीन कंस्ट्रक्शन, पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढत असताना पिण्याचं पाणी आहे कुठे? पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि अशा वेळेस हे धरणं जर वेळेत पूर्ण झाले नाहीत तर मला वाटतं की अध्यक्ष महोदय या ठिकाणी या भविष्यात पाण्याच्यासाठी मोठे एक अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून आपल्याला माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी हे जे मी सांगितलं याची चौकशी आपण करावी अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात विशेष पॅकेज बंद करून आज माझी विनंती आहे की गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला नाही त्याला सुपरमा लवकरात लवकर द्यावी. विशेष पॅकेज आपण बंद केलाय. वैधानिक विकास मंडळावर जे केंद्र सरकारचं मौन आहे, राज्य सरकारही त्या संदर्भात भूमिका घेत नाही. या संदर्भातली भूमिका अध्यक्ष महोदय आपण स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला अनेक विषय आहेत, आपण बेल वाजवली अध्यक्ष महोदय, पण मी एवढंच सांगेल आज आपल्याला या सगळ्यामध्ये आपण पाणी पुरवठ्याचा विषय अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अध्यक्ष महोदय, एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशन, हर घर में नल, नल में जल, शुद्ध, आता शुद्धही नाही आणि अशुद्धही नाही, पूर्ण तुमचे जलजीवन मिशनचे योजना रखडल्या. कंत्राटदार काम सोडून पडून चाललाय. कधी काम पूर्ण होईल? कंत्राटदारांची बिलं थकली. एकेका कंत्राटदारांनी 10 कामं घेतली, अर्धवट काम करून सोडलंय. खेडे खोदून टाकलेत, पाईपलाईन टाकून गावच्या गाव उद्ध्वस्त करून टाकलेत आणि त्या कामाचा पत्ता नाही. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारकडून पैसे येत नाही तर कशाला हर घर में नल, नल में जल दाखवायसाठी? आणि त्यातून आज एक एक गाव पाण्यासाठी टाव पडतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. ज्या वेळेस होता आत्ताच्या तुलनेमध्ये पाणीसाठा कमी आहे आणि शुद्ध पाणी तर सोडा, पण किमान पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होईल ही परिस्थिती राज्यामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, मग केंद्राकडून पैसा नाही, आता राज्याकडून आणि केंद्राकडून माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजेत की कधी पैसे आपण देणार आहात. आणि याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय, हे जर पैसे आले नाहीत आणि हे सगळे कामं सोडून अर्धवट कॉन्ट्रॅक्टर पळाले आहेत, उद्या जर याची किंमत वाढली तर ते पैसे कुठून भरून देणार? ही किंमत वाढली तर त्याला सुपरमा देणार का? नव्यानं पैशाची तरतूद करणार का?
2-2 वर्ष जर काम रखडले असतील तर काम कंत्राटदारांनी पूर्ण केलं नसल्यामुळे जर ही परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कंत्राटदार म्हणावं की आपण कोण म्हणावं? खरं तर जलजीवन मिशन मध्ये आपण मागच्या वर्षी 24-25 मध्ये 4,925 कोटी रुपये आपण तरतूद केली, मंजूर केली. सुधारित अर्थसंकल्पीय राज्य हिश्शापोटी 9,352 कोटी अशी तरतूद प्रस्तावित करण्यात आली. अध्यक्ष महोदय, 25-26च्या करिता अर्थसंकल्पात राज्य हिश्शाकरिता प्रस्तावित तरतूद रक्कम 27,876 कोटी इतकी आहे. माय ऑक्टोबर पासून व केंद्र शासनाकडून निधी अप्राप्त असल्याने ही संपूर्ण कामं मंदावली आहेत. म्हणून माझी विनंती आहे की असं झालं तर या जलयुक्त शिवाराचं पूर्णतः 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आता आहे. अध्यक्ष महोदय, या तांत्रिक दोषाबरोबर पहिल्या अभियानातील सर्व त्रुटी जलयुक्त शिवारामध्ये दूर होतील ही काळजी घेतली पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला अशी विनंती आहे की हे योजना पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता पडणार नाही अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचाच प्रश्न आहे. खरं आहे वेळ उशीर आहे आणि आपल्याला 3 तासात संपवायचं, मला याचं भान आहे. अध्यक्ष महोदय, परंतु पर्यटन इथे विभाग आहे. पर्यटन विभागाकडे आमची मागणी आहे की माझा आसोला मेंढा, कोण आहेत मंत्री महोदय माहित नाही पण नोंद करतील आपण जे असेल, की आसोला मेंढा नावाचं पर्यटन स्थळ आहे. त्याचा प्रस्ताव 25 कोटीचा प्रलंबित आहे आणि तो कितीतरी दिवसापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. त्याला आपण मान्यता द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व विषय आम्ही जे मांडलेत त्याला न्याय मिळेल अशी आपल्याला विनंती करतो आणि माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.